अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। अर्ज वितरणाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 179 इच्छुकांची अर्ज उचलत शहरातील राजापेठ इथं भाजप कार्यालय अक्षरशः हाऊसफुल झाल्याचं दिसून आलं। माजी नगरसेवकांसह अनेक नवीन चेहरे आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला। अमरावतीत भाजपच्या अर्ज वितरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी तब्बल 179 इच्छुकांनी अर्जाची उचल केली। राजापेठ येथील शहर कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। माजी नगरसेवकांपासून अनेक नवीन चेहऱ्यांपर्यंत विशेषतः महिलांची उपस्थिती ठळक होती। भाजपचे निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर, माजी खासदार नवनीत राणा, शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, सरचिटणीस बादल कुलकर्णी, रवींद्र खांडेकर यांच्या उपस्थितीत अर्ज वितरण पार पडले। भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या सर्वांनी नियोजित मुदतीत अर्ज दाखल करावेत असे आवाहन शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी केले। आता सगळ्यात आधी तर आम्ही भारतीय जनता पक्षाचे जितकी इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे आज उद्या परवा 10, 11, 12 तारखेपर्यंत त्यांना आम्ही हे जे प्लेफॉर्म आहे त्यांचे जे अर्ज आहेत ते इश्यू करत आहोत। त्यांना आणखी ती भरून त्यांना 13 तारखेपर्यंत सबमिट करायचे आहेत। त्याच्यानंतर प्रभाग वाईज आमचे इंटरव्ह्यूज होणार आहेत। अतिशय चांगला प्रतिसाद आहे। ज्या संख्येने लोक इच्छुक उमेदवार इथे उमेदवारी मागायला आले आहेत ते पाहून खरंच आश्चर्य वाटते। आणखी बरं वाटते की पक्षाचं इतकी लोकप्रियता वाढलेली आहे। आणखी ज्यांना भाजपचंच तिकीट पाहिजे